तर तिकडे हिंगोलीमध्ये भाजप आणि शिवसेनेमधला वाद हा विकोपाला पोहोचलाय। संतोष बांगर तानाजी मुटकुळे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेला आहे। माझ्या घरात 100 पोलीस पाठवले असं बांगर यांनी म्हटलेलं आहे। बांगर हिंगोलीला लागलेला कलंक असल्याचा आरोप तानाजी मुटकुळे यांनी टीका केली आहे। तर आपल्या इथलच्या विरोधकांनी जो आपल्या इथलचा स्थानिकचा आमदार आहे त्यानं सकाळी 6 वाजता या तुमच्या भावाच्या घरी 100 पोलीसवाले पाठवले। 100 पोलीसवाले त्या फ्रीज मधलं सगळं सामान तुम्हाला सांगतो की बाहेर काढलं। हे जर अत्याचार तुमच्या भावावर होत असेल तर मला वाटतंय ही मायबाप जनता त्याचा वचपा घेतल्याशिवाय राहणार नाही। जाणार अरे तुझी तो वाट पाहिलेत लोक कवा जातोस म्हणून। कारण हिंगोली शहराला लागलेला कलंक मित्र, या हिंगोली शहरात जुगाराच्या नाव नव्हतं, मटक्याचं नाव नव्हतं, हिंगोली शहरात रेती माफिया नव्हते। तर हिंगोली शहरात या संतोष बांगरनं रेती माफिया, जुगाराचे अड्डे, मटक्याचे अड्डे सुरू करण्याचं काम केलेलं आहे। त्याला जर चाप बसवायचा असेल या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आमच्या मतदार बांधवांनी करावं।